गाडीचा पेपर हरवला किंवा गाडीची आरसी हरवली आपण बऱ्याच वेळा म्हणतो, आणि मग त्या डुप्लिकेट आरसी किंवा ती आरसी परत एकदा मागवण्यासाठी आपल्याला प्रोसेस काही माहीत नसते. बऱ्याच लोकांच्याकडे अशी आरसी आहे, कागदाची आरसी आहे किंवा पांढऱ्या कलरची मोठी आरसी असते, त्यावरती आरटीओ म्हणून शिक्का असतो, त्या सुद्धा ओरिजिनल आहेत. त्यासाठी तुम्हाला कुठलाही खटाटोप करायची गरज नाही, ते ओरिजिनलच डॉक्युमेंट आहेत. स्मार्ट कार्ड मागवण्याची परत एकदा आरटीओ जाऊन प्रोसेस करायची काही गरज नाही. ही जी कागद आहेत ही सुद्धा ओरिजिनलच आरसी म्हणून कन्सिडर केली जाते. आता राहतो प्रश्न, जरी आपल्याकडे स्मार्ट कार्ड नाही आणि स्मार्ट कार्ड आपल्याला घ्यायला परत आरटीओ जायचंय, तर त्यासाठी तुमच्या ह्या आरसीला मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर अपडेट नसेल तर मात्र तुम्हाला ऍप्लिकेशन करता येत नाही. मोबाईल नंबर अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन केल्यानंतर ऑनलाईन एफआयआर एक लागते, गाडीचे चॅसेस प्रिंट लागतात, आणि सगळ्यात महत्वाचं, जो कोण मालक असेल, जे कोणी ओनर असतील त्या ओनरला प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयामध्ये जाऊन सही करावी लागते. एखाद्या अधिकारी किंवा क्लार्क जे असतात त्यांच्या समोर जाऊन सही केल्यानंतर 15 दिवसात तुम्हाला गाडीची आरसी येते. परत एकदा सांगते, डुप्लिकेट आरसीसाठी तुम्हाला इन्शुरन्स लागेल, पीयूसी लागेल, आरटीओ मध्ये प्रत्यक्ष जो मालक आहे त्या मालकाला यावंच लागेल. धन्यवाद मित्र.